पायधुणी येथील अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांची पत्नी, दोन मुली यांच्या मृत्यूला कलिंगड कारणीभूत नसल्याचा एफडीआयचा एक रिपोर्ट आलाय. मात्र हा अंतिम रिपोर्ट नाहीये. या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे, ती फार महत्त्वाची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरात मॉर्फिनचे अंश आढळले. याशिवाय ते एका अनैसर्गिक कृत्य फसवणूक प्रकरणाशी संबंधित प्रकरणात प्रमुख साक्षीदार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. 25 एप्रिल रोजी पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. डोकाडिया कुटुंबानं त्यांच्या घरी नातेवाईकांना बोलावलं होतं. त्यांच्यासोबत बिर्याणी पार्टी केली. सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर अब्दुल्ला डोकाडिया यांनी दोन्ही मुली पत्नीसोबत बसून कलिंगड खाल्लं होतं. इथपर्यंतची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे. कलिंगडाभोवती संशयाचं वर्तुळ तयार झालं. बाजारातून वेगानं कलिंगड गायब झाले. मात्र एफडीआयच्या प्राथमिक रिपोर्टनुसार कलिंगड, बिर्याणी यात काहीही अनुचित आढळून आलेलं नाहीये. मात्र डोकाडिया यांच्या शरीरात मॉर्फिन आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या शरीरात मॉर्फिन कुठून आलं याबद्दल संशय आणि संभ्रम वाढलाय. त्यांच्यावर कोणी विषप्रयोग करत होतं का, स्लो पॉयझन दिलं जात होतं का, याबद्दल आता शंका उपस्थित केली जाते. मात्र मॉर्फिन बद्दलची अधिकृत माहिती ती देखील अजून समोर आलेली नाही आहे. पण त्यासोबतच अब्दुल्ला डोकाडिया यांच्या संबंधीची एक जुनी गोष्ट समोर आली आहे. हे प्रकरण आहे एक चांगलंच मोठं. ते काय आहे ते आपण यामधून समजून घेऊया. हे प्रकरण आहे अत्याचार, नैसर्गिक कृत्य आणि फसवणुकीचं. ही केस आहे हमीदा शेख आणि आफताब यांची. या दोघांचा संबंध काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. पण या केसमध्ये डोकाडियांचा काय संबंध आहे ते जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. हमीदा आणि आफताबची गोष्ट सुरू होते फेसबुकवरून. फेसबुकवरून. हमीदा शेख ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. अमेरिकेत तिचा व्यवसाय आहे. तर आफताब हा एक व्यावसायिक आहे, तो मुंबईत राहतो. या दोघांची फेसबुकवरून मैत्री होते. हे दोघं दूरचे नातेवाईक देखील आहेत. फेसबुकवरून दोघांची मैत्री होते, संवाद वाढतो, मैत्री होते आणि प्रेम देखील होतं. मात्र या गोष्टीमध्ये ट्विस्ट येतो. आफताबचं लग्न झालेलं असतं. तो हमीदाला म्हणतो की माझं माझ्या बायकोसोबत पटत नाही, मी तिला तलाक देणार आणि त्यानंतर आपण निकाह करू, असं या दोघांचं ठरतं. या ठिकाणी आफताबची वैवाहिक पार्श्वभूमी आतापर्यंत तुमच्या समोर आली आहे. त्याची दुसरी बाजू आहे ती त्याच्या व्यवसायाची. आफताबच्या वडिलांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. तो डबघाईला आलाय. साहजिकच त्याची आर्थिक स्थिती तोळामासा आहे. दुसरीकडं हमीदा आहे, जी मेकअप आर्टिस्ट आहे. अमेरिकेत तिचा व्यवसाय आहे. ती चांगली कमाई देखील करते. ती मोठी रक्कम देऊ शकते याचा आफताबला विश्वास आहे. आता या गोष्टीमधली तिसरी आणि महत्त्वाची बाजू म्हणजे 2019 साली आफताबनं हमीदाकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. तिने एवढे पैसे देणं शक्य नसल्याचं सांगितलं, पण 25 लाखांपर्यंत मदत करू शकते असा निरोप देखील आफताबला दिला. तिने तिचे नातेवाईक आणि तिच्या स्वतःकडचे असे काही मिळून 25 लाख रुपये आफताबला ड्यू केले. म्हणजेच आफताबचा डबघाईला आलेला रिअल इस्टेट व्यवसाय या 25 लाखानं उभारी घेणार होता. आता इथं एंट्री होते अब्दुल्ला डोकाडियाची. हमीदाकडून 25 लाख रुपये घेऊन येण्याची जबाबदारी आफताबनं डोकाडिया यांच्यावर दिली. म्हणजेच ज्यांचा मृत्यू झालाय, एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला, तेच अब्दुल्ला डोकाडिया हे हमीदाकडून 25 लाख रुपये घेऊन येण्यासाठी गेले. अब्दुल्ला डोकाडिया पैसे घेण्यासाठी हमीदाकडे गेले. या 25 लाख रुपयाच्या देवाणघेवाणीचे एकमेव साक्षीदार हे अब्दुल्ला डोकाडिया ठरले. 2020 मध्ये हमीदा भारतात आली. हमीदा आणि आफताब या दोघांचं लग्न झालं. मात्र हे लग्न काही टिकलं नाही. दोघांमध्ये वाद भांडण झाले. हमीदाने आफताब विरोधात पोलिसात तक्रार दिली. दरम्यानच्या काळात त्या दोघांमध्ये आणखी 10 लाखांचा व्यवहार झाला होता. यात एकदा 6,75,000 आणि दुसऱ्यांदा 3 लाख असे सरासरी 10 लाख रुपये हमीदानं पुन्हा एकदा आफताबला दिले होते, असं हमीदानं आफताब विरोधात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. हमीदाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आफताबवर भारतीय न्यायसंहिता अर्थातच BNS नुसार अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल केलाय. BNSचं कलम 377 अनैसर्गिक कृत्य, कलम 420 फसवणुकीचा गुन्हा, कलम 498 अ
शारीरिक छळ, मानसिक छळ आणि कलम 504 जाणीवपूर्वक अपमान आणि 505 गुन्हेगारी धमकी अशा गंभीर कलमांतर्गत आफताबविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या केसमध्ये हमीदानं आफताबला 25 लाख रुपये दिले. याचे एकमेव साक्षीदार अब्दुल्ला डोकाडिया होते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. डोकाडिया आणि त्यांच्या कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यात असे कांद्याचा एक एक पापुद्रा दूर व्हावा तशा वेगवेगळ्या गोष्टी उलगडत जात आहेत. डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू कसा झाला याची अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे एका गुन्हेगारी फसवणुकीच्या प्रकरणात डोकाडिया यांचा प्रत्यक्ष संबंध होता. ते साक्षीदार होते. हमीदा आणि आफताबच्या पैशांच्या व्यवहारात ते एकमेव साक्षीदार होते. त्यांचा आता मृत्यू झाला. डोकाडिया कुटुंबाचा आकस्मिक मृत्यू आणि हे फसवणूक प्रकरण, अनैसर्गिक कृत्याचं प्रकरण यांचा परस्परांमध्ये काही संबंध आहे का याचा आता पोलीस शोध घेत आहे. ही दोन्ही प्रकरणं जुळून येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे अद्यापपर्यंत फॉरेन्सिकचा अंतिम रिपोर्ट आलेला नाही. जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मृत्यूचं खरं कारण काय तेही समोर येऊ शकत नाही. एफडीएचे देखील अजून काही रिपोर्ट येणं बाकी आहे. याशिवाय डोकाडिया कुटुंबातील ज्या 4 जणांचा मृत्यू झाला त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्याचाही रिपोर्ट अजून आलेला नाही. त्यातून काय समोर येतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तोपर्यंत गोड कलिंगडावर असलेलं संशयाचं वर्तुळ दूर होणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर आमचं लक्ष आहेच. त्यासोबतच या संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओ तुम्हाला माय महानगर लाईव्हवर पाहता येतील. या संबंधीच्या अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.